नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप जणांनी फॉर्म भरले होते आणि खूप जणांचे फॉर्म आता अप्रूव्हल झालेले आहेत। तुमचा जर फॉर्म अप्रूव्हल झाला असेल किंवा मंजूर झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। काही दिवसामध्ये लाडकी बहीण अंतर्गत जे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचे जे आधार कार्ड बँकला लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, नाही तर जमा होणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत। काही जण म्हणतील की आमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे का नाही, कसं चेक करायचं? तुम्ही तुमचा मोबाईलवरून चेक करू शकता तुमच्या आधार कार्ड नक्की कोणत्या बँकशी लिंक आहे। जर नसेल तर काय करायचं, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर पहा। बघा, अशा प्रकारे गुगलवरती जायचे। गुगलवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला काय सर्च करायचे, तर बघा माय इथे टाका। बघा ही लिंक दिलेली आहे, माय आधार उदय गव्हर्नमेंट इन ह्या ॲपवरती लिंकवरती जायचं आहे। असं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। बघा, वेलकम टू माय आधार। त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही चेक करा आधी इंटरफेस। त्याच्यानंतर बघा तुम्हाला वरती लॉग इनचं बटन दिसेल, म्हणजे थंब दिसेल, थंब आकाराचं तिथे दिसायला लागले, तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला लॉग इनचं बटन दिसेल, लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, तुमचा आधार नंबर टाकायचे तिथं आणि आधार नंबर टाकून तुम्ही लॉग इन करा। आणि तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तिथे एक OTP टाकायचे। पहिल्यानंतर लॉग इन करा। बघा, एंटर इन आधार नंबर टाका। एंटर इन कॅचअप नंबर, म्हणजे तिथं नंबर दिलेला आहे तो इथे टाकू शकता। आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। एक OTP आल्यानंतर ती OTP टाका। OTP टाकून तुमचं जे आहे ते अकाउंट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा। ओपन झाल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि तुमचा इथे फोटो दिसेल आणि मग अशा प्रकारचं पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे खालती एवढे सारे ऑप्शन दिसतात। तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटसवर जायचे, बँक सेंडिंग स्टेटसवर जायचे। तिथं गेल्यानंतर बघा तो सेकंड किती नंबरचा ऑप्शन आहे, 1 2 3 4 5वा नंबरचा ऑप्शन आहे आणि तिथे जा आणि त्याच्यावरती क्लिक करा। बँक सेंडिंग स्टेटसवर क्लिक करा। बघा अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल। इथे तुमची बँक कोणत्या अकाउंटची लिंक आहे, बघा ही बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकची लिंक आहे आणि इथे तुमचा आधार नंबर दिसेल आणि स्टेटस माझा ॲक्टिव्ह आहे। अशा प्रकारचं तुमचं कोणत्या बँकची अकाउंट लिंक आहे अशा प्रकारे ॲक्टिव्ह दिसेल। जे काही तुमचे पैसे येणार आहेत ते कोणत्या बँकमध्ये येणार आहेत ते कळतं, आणि जी बँक दिसते त्या बँकच्या खात्यात तुमचे पैसे येणार आहेत। बघा तिथे ॲक्टिव्ह दिसतं आणि तिथे बँकेचं नाव पण दिसतं, त्या बँकेमध्ये तुमचे अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत। अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे, जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून DBT मार्फत जमा होणार आहेत, याच बँकच्या खात्यामध्ये जमा होतील। पण जर तिथं तुमचं इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर किंवा कोणती बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करता येईल, तर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जे काही पोस्टचे डिजिटल अकाउंट आहेत ते तुम्ही काढू शकता। तुमचे जे काही लिंकिंग प्रोसेस ते 2-3 दिवसात होऊन जाईल। जर पोस्टात जायचं नसेल तर कोणत्याही बँकमध्ये जाऊन ते काही आधार DBT MPCIला लिंक करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एक फॉर्म देण्यात येईल, तो भरून त्यांना द्यायचा आहे, तेव्हा तुमचं आधार कार्ड बँकला लिंक होईल आणि काही दिवसात लिंकिंग दाखवेल। अशा पद्धतीने तुमची प्रोसेस करायची आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।